ॲडव्होकेट निरंजन वसंत डावखरे हे आता पुन्हा निवडून आलेलेच आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या निरोपाचं नाही स्वागताचं भाषण आपल्याला करावं लागेल. एक अतिशय तरुण आणि सर्वांमध्ये मिळून मिसळून राहणारा, जर खरं एका शब्दात सांगायचं झालं तर वसंतराव डावखरेंनी जी परंपरा एक तयार केली होती सर्वांना सोबत घेऊन चालण्याची, त्या परंपरेला पुढे नेणारा अशा प्रकारचा हा एक तरुण नेता, ज्याने सातत्याने विधान परिषदेमध्ये विविध प्रश्नांवर त्या ठिकाणी लक्ष वेधलं. अनेक प्रश्न त्यांनी त्या ठिकाणी सोडवले आणि विशेषतः विद्यार्थ्यांच्या संदर्भात त्यांनी जे वेगवेगळे प्रकल्प हातामध्ये घेतले त्यातनं एक वेगळी प्रतिमा त्यांची तयार झाली. आणि म्हणूनच आपण बघितलं तर 3 वेळा त्यांना या ठिकाणी आता प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. मला असं वाटतं की एक प्रकारे युवा पिढीची स्पंदनं समजणारा नेता म्हणून आपल्याला निरंजन डावखरे यांच्याकडे बघता येईल. आणि म्हणून खरं म्हणजे मी त्यांच्यावर बराच काळ बोलू शकतो, पण आता ते पुन्हा या ठिकाणी आलेले आहेत. फक्त सगळ्यांना एवढीच विनंती आहे की निरंजन डावखरे परत आल्यामुळे आपले मोबाईल सांभाळा. ही पण त्यांची एक कला आहे आणि मला असं वाटतं की ते आल्यामुळे नवीन नवीन पदार्थ खायला मिळण्याची देखील आता शक्यता मोठ्या प्रमाणात पुन्हा तयार झालेली आहे. कारण डावखरे साहेबांप्रमाणे त्यांना देखील सर्वांना खाऊ घालणं, सर्वांकरता सेवा करणं असा एक त्यांचा तो देखील एक त्यांचा छंद आहे. मला असं वाटतं की एक उल्लेख केला पाहिजे की कोविडच्या काळात देखील अतिशय चांगलं काम हे निरंजन डावखरे यांनी केलं आणि म्हणून त्यांचं देखील या ठिकाणी मनापासून मी स्वागत करतो. कारण ते पुन्हा या सभागृहामध्ये आलेले आहेत आणि उत्तम कामगिरी ते करतील हा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो.